अमरावतीतलं रेटाखेडा गाव 100-500 लोकांची वस्ती असलेलं एक छोटंसं खेडेगाव. या गावामध्ये राजकुमार शेलुकर आपल्या आई, बायको आणि मुलाबाळांसोबत राहतो. मोलमजुरी हेच राजकुमारचं उदरनिर्वाहाचं साधन. त्याला त्याच्या कामामध्ये त्याची पत्नी शालू शेलुकर ही सुद्धा हातभार लावते. मजुरीसाठी राजकुमार आणि शालू हे पती पत्नी गावाबाहेर जात असल्यानं घरात राजकुमारची वृद्ध आई काळमी शेलुकर ही एकटीच असते. डिसेंबर महिन्यात राजकुमार आणि शालू अशाच मजुरीच्या कामासाठी गावाबाहेर गेले होते. तेव्हा काळमी शेलुकर या घरात नेहमीप्रमाणे एकट्या होत्या. पण 30 डिसेंबरच्या रात्री त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. चोरी करण्याच्या संशयावरून गावातल्या काही लोकांनी काळमी यांना मारहाण केली. त्यांचा अमानुषपणे छळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. हा सगळा प्रकार 2 आठवड्यांपूर्वी समोर आला. सुरुवातीला चोरी करण्याच्या संशयातून ही मारहाण झाल्याचं सांगितलं गेलं असलं तरी यामागचं खरं कारण वेगळंच असल्याचं आता समोर आलंय. जादूटोणा करण्याच्या संशयातून काळमी यांचा अमानुष छळ करण्यात आल्याचं माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमधून समोर येतंय. गावामध्ये अंधश्रद्धेचे प्रकार सर्रासपणे घडत असल्यामुळं त्याच संशयातून 77 वर्षांच्या काळमी यांना बेदम मारहाण करण्याची माहिती दिली जाते. या प्रकरणामध्ये एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं जातंय. हे सगळं प्रकरण नक्की आहे काय? काळमी यांना मारहाण कशी करण्यात आली? त्यामागचं नक्की कारण काय? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातील रेटाखेडा गावात काळमी नंदाराम शेलुकर या 77 वर्षांच्या आजी, मुलगा राजकुमार, सून शालू आणि नातवंडांसोबत राहतात. त्यांच्या शेजारी बाबू जामुनकर हा ठेकेदार राहतो. ग्रामपंचायती अंतर्गत येणारे सगळे ठेके हे बाबू जामुनकर कडूनच घेतले जातात. काळमी आणि बाबूमध्ये काही कारणांवरून सातत्यानं खटके उडायचे. काळमी यांच्या पतीच्या नावावर गावात 4.5 एकर शेत होतं. पण आपल्या ठेकेदार असण्याचा गैरफायदा घेत बाबूनं त्या शेत जमिनीवर अतिक्रमण करून अंगणवाडी बांधली. त्यामुळं शेलुकर यांची शेत जमीन त्यांच्या हातून गेली. याच रागातून काळमी अनेकदा बाबू जामुनकरला बोल लावायच्या. यातून अनेकदा त्यांचे वाद व्हायचे. आता असे वाद हे प्रत्येक गावात होत असतात. त्यामुळेच या वादाकडे फारसं कोणी लक्ष द्यायचं नाही. राजकुमार आणि त्याची पत्नी शालू मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांची मुलं शिकण्यासाठी हॉस्टेलला ठेवण्यात आली होती. मजुरीच्या कामासाठी अनेकदा राजकुमार आणि शालू गावाबाहेर जायचे. शेतीचा हंगाम चालू असेपर्यंत मजुरीसाठी या दोघांनाही गावाबाहेरच राहावं लागायचं. या काळात काळमी या घरी एकट्याच असायच्या. अशी शेतीची कामं करण्यासाठी हे दाम्पत्य डिसेंबर महिन्यामध्ये गावाबाहेर गेलं होतं. त्यामुळं काळमी शेलुकर या घरी एकट्याच होत्या. तेव्हा 30 डिसेंबरला काळमी यांच्यासोबत एक धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार घडला. 30 डिसेंबरच्या पहाटे साधारण 4च्या सुमारास काळमी शौचाला जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. तेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या साहेबू चतुर आणि त्याच्या पत्नीनं काळमी यांना पकडलं आणि घराच्या समोर बांधून ठेवलं. काळमी त्यांना सोडण्याची विनंती करत होत्या, पण तरीही त्यांना सोडण्यात आलं नाही. त्यानंतर सकाळी 7 वाजता बाबू जामुनकर तिथे आला. त्यानं काळमी यांना अमानुषपणे मारहाण करायला सुरुवात केली. तू इतने रात को चोरी करने के लिए निकली थी क्या, असं म्हणत त्यानं काळमी यांना लाकडी काठीनं मारायला सुरुवात केली. त्याच्या मारहाणीमुळे काळमी आरडाओरडा करत होत्या, वेदनेनं विवळत होत्या, आपल्याला सोडण्याची विनंती करत होत्या. पण त्याचवेळी साबूलाल चतुरनं शेकोटीतलं जळतं लाकूड काढून काळमी यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर गावातले इतरही काही लोक तिथं जमले आणि त्यांनीही काळमी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर यापुढे जात काळमींना मारहाण करणाऱ्या लोकांनी क्रूरतेचा कळस गाठला. त्यांनी काळमी यांच्या चेहऱ्याला काळं फासलं, त्यांना मानवी मूत्र पाजलं, त्यांच्या अंगावर गरम सळीने चटकेही देण्यात आले. मिरचीची धुरी देऊन गळ्यात बूट आणि चपलांचा हार घालून त्यांची गावामधून धिंडही काढण्यात आली. त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. 77 वर्षांच्या वृद्ध काळमी यांच्यासोबत हा सगळा निंदनीय प्रकार घडत असताना गावातल्या एकालाही त्यांची दया आली नाही. शेवटी या सगळ्यांनी मिळून त्यांना गावाबाहेर हकललं. या सगळ्या प्रकारानं घाबरलेल्या आणि जखमी झालेल्या काळमी या चालत सिनोरी गावातल्या आपल्या मुलीकडे निघून गेल्या. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आपली आई आणि सासू सोबत इतका भयंकर प्रकार घडल्याची कोणतीही माहिती गावातल्या कुणीही राजकुमार आणि शालू यांना दिली नाही. 4 जानेवारीला शालू यांनी आपला भाऊ संजू बेलसरे यांना फोन करून आपल्या सासूची चौकशी केली. तेव्हा तुझी सासू खूपच सिरियस असल्याचं संजूनं तिला सांगितलं. हे कळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजकुमार आणि शालूनं आपलं घर गाठलं. पण तिथे काळमी नव्हत्या.
तेव्हा त्यांनी शेजारच्या बाबू जामुनकर याच्याकडे विचारपूस केली। त्यावर बाबू जामुनकरनं त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि तेरी माँ कहाँ गई मुझे पता नहीं असं सांगितलं। त्यानंतर ते दोघेही सिनोरी गावातील बहिणीच्या घरी पोहोचले। तेव्हा काळमी यांनी आपल्यासोबत घडलेला हा सगळा प्रसंग त्यांना सांगितला। हे ऐकल्यानंतर राजकुमार आणि शालूनं चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये 6 जानेवारीला बाबू जामुनकर, सायबू चतुर, साबूलाल चतुर आणि रामजी चतुर यांच्यासह इतरांविरोधामध्ये गुन्हा दाखल केला। पण पोलिसांनी फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यानं शालू आणि राजकुमारनं शुक्रवार 17 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तक्रार दिली। तसंच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांनाही घडलेला प्रकार सांगितला। तेव्हा हा सगळा गलिच्छ प्रकार समोर आला। दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी BNS अंतर्गत 118(1), 352, 351(2), 351(3) आणि 35 या कलमानुसार मारहाण, धमकी, अपमान आणि महिलेसोबत गैरवर्तन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आता चोरीच्या संशयामधून काळमी यांना ही मारहाण झाल्याचं सांगितलं जात असलं तरी यामागचं खरं कारण वेगळंच असल्याचं बोललं जातंय। यामागे चोरी हे कारण नसून जादू टोण्याच्या संशयामधून काळमी यांचा इतक्या अमानुषपणे छळ करण्यात आल्याचं काळमी यांच्या घरच्यांचं मत आहे। तक्रारीतून पोलिसांनी गंभीर आरोपांचे मुद्दे गायब केल्याचा आरोप आता होऊ लागलाय। काळमी या बाहेर जात असताना शेजारीच सायबू चतुर व त्याच्या पत्नीने काळमी यांना पकडून ठेवलं। त्यानंतर पोलीस पाटील बाबू जामुनकर याला बोलवलं। चतुरपती पत्नीनं ही म्हातारी आमच्या घराच्या बाजूला जादूटोणा करते असं जामुनकरला सांगितलं। यानंतर चतुर यांच्यासह पोलीस पाटील जामुनकर, सायबू चतुर, साबूलाल चतुर, रामजी चतुर व इतरही ग्रामस्थांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार राजकुमार आणि शालू यांनी केली होती। पण पोलिसांनी तक्रारीमधून जादूटोण्याचा प्रकार आणि यातून ज्येष्ठ महिलेसोबत घडलेल्या अघोरी प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडित महिलेचा मुलगा राजकुमार शेलूकर आणि सून शालू शेलूकर यांनी केला आहे। त्यातून त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आईच्या छळाची माहिती दिली। यानंतर आता जादूटोण्याच्या संशयामधून या प्रकाराला वाचा फुटली आहे। याबाबत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ती महिला तिच्या कुटुंबासह शुक्रवारी मला भेटली, तिची कैफियत जाणून घेतली। वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्यायदंड संहितेनुसार काही गुन्हे दाखल केले आहेत। मात्र जादूटोणा कायद्यानुसार अजूनपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल। PSOंकडून संपूर्ण घटनाक्रम ऐकून व्हेरीफाय करू आणि त्यानंतर जादूटोणा संदर्भात गुन्हे लावले जातील असं आनंद यांनी स्पष्ट केलंय। तर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पीडित महिला आणि तिचं कुटुंबीय शुक्रवारी माझ्याकडे आलं होतं। प्रकरण अतिशय गंभीर आहे। पोलीस तपास सुरू असला तरी माझ्याकडील तक्रारीमध्ये नमूद मुद्द्यांची आणि आरोपांच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली जाईल। धिंड काढल्याचा आणि अन्य अघोरी प्रकार उघड झाल्यास योग्य निर्देश देऊ। त्यानुसार काही उघडकीस आलं तर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वयेही कलमवाढ केली जाऊ शकते असंही कटियार यांनी सांगितलंय। दरम्यान तक्रारीची प्रत राज्य महिला आयोग, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि धारणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे। चिखलदऱ्यातील झालेला अघोरी प्रकार आणि त्याकडे पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाबाबत अमरावतीच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संताप व्यक्त केला आहे। अमरावतीमधील आदिवासी भागात अंधश्रद्धेमधून जादूटोण्याच्या आरोपांना अनेक लोक बळी पडतात। याबाबत अनिस कार्यकर्ते श्रीकृष्णा धोटे यांच्याशी बोल भिडून संवाद साधला तेव्हा त्यांनी याबाबत माहिती दिली। या भागातील प्रत्येक गावात करणी करण्याचे आरोप होतात। ज्यांच्यावर असे आरोप आहेत त्यांना जीवन जगणं फारच कठीण होतं। तर 4-5 मिळून एक भूमका म्हणजेच भोंदू महाराज आहे। या भूमकावर गावागावातील अनेक लोकांचा विश्वास आहे। भूमकानं कुणाला तरी मोठ्या आजारातून बरं केलंय, कुणाचा तरी तुटलेला हात पाय जोडलाय अशा अफवा या परिसरामध्ये आहेत। त्यातून अनेक लोक आजारी पडल्यानंतर अशा भूमकांकडे जातात। अशा भूमकांचे पाईक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक पदाधिकारी मिरवतात। राजकारणीच भक्त असल्यानं या भोंदूंचा गावागावामध्ये मोठा पगडा असल्याचं दिसून येतं। लहान मुलांचं पोट दुखलं तर लोखंडी सळई गरम करून पोटाला चटके दिले जातात। त्यातून अनेक मुलांचा मृत्यूही झाला आहे। पण या भोंदूंची गावांवर एवढी दहशत आहे की मृत मुलाचे पालकही त्यांचं नाव घेत नाही। तसंच धमक्या देऊन भोंदू मंडळी आदिवासी समाजातील लोकांकडून मोठ्या रकमा वसूल करत असतात। त्यासाठी मग लोकांना आपलं जनावरही विकायला भाग पाडलं जातं असं धोटे यांनी म्हटलंय। दरम्यान जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य भोंदूंसाठी काम करत असल्यानं आम्हाला प्रबोधनही करता येत नाही असा आरोपही धोटे यांनी केलाय। आता या प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या प्रकरणाचं वास्तव विदारक आहे। अंधश्रद्धेच्या संशयावरून भोंदू बाबांच्या अंधश्रद्धेला आहारी गेलेल्या
अमरावतीतल्या रेटाखेडा गावातील गावकऱ्यांनी अंधश्रद्धे इतकाच गंभीर गुन्हा केलाय, तो सुद्धा एका 77 वर्षांच्या वृद्ध महिलेसोबत।